काय आहे हे? अगं आपल्या एरियातले दादा आहेत, हे वसुली करतात. हे नितीन शेठ आणि रवी शेठ. मग त्याचं का? त्यांनी आंदण घेतलेली ही कंपनीतल्या कामगारांना उसनवार आणि व्याजावर पैसे देतात. पलीकडे दिसतं ते हातभट्टीचं दुकान यांचंच. अरे देवा, शॉकिंग आहे सगळं. मग काय, या बिचाऱ्या कामगारांना तिथं महिनाभर ढोसण्याची मोकळीक असणार. हो, आणि आज पगाराचा दिवस असल्यामुळं वसुलीसाठी त्यांचे गुंड आलेले असणार. फार भयानक आहे नाही का हे? भयानक म्हणजे वेळ प्रसंगी मारहाण करतात, सगळे पैसे काढून घेतात आणि कामगार बिचारे बिन पैशानं पगाराच्या दिवशी घरी जातात. मग त्या गुंडांचा बंदोबस्त यावेळी केलाच पाहिजे. मला सांग, अख्खा मीडिया माझ्या ताब्यात आहे, तर रात्री निवांत सांगते. पण या मतदानाच्या दिवशी यांची तोंड बंद करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. करेक्ट, त्या गुंडाला आणि त्याच्या माणसांना हरवण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये आहे. डोंबिवलीतल्या सगळ्या महिला मंडळांनी ठरवलंय, यांना आता संपवायचं. सगळ्यांनी एकजूट केली तर हे नक्की संपतील. आपण सगळ्या महिलांची सभा घेऊन त्यांना सांगू आणि ही कीड निपटून काढू. चल, ठरलं तर आपलं या वसुली शेठ ना त्यांची जागा दाखवायची. अब डोंबिवलीकर झुकेगा नहीं और रुकेगा भी नहीं.